फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकावं. लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेबांना मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत, पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे. माझी मान जरी कापून नेली ना, 1 इंच सुद्धा हटत नाही. बैठकीमध्ये ठराव घेतेवेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील. याची माहिती आहे आपल्याला? नाही, माहिती नाही मला, पण मराठी काही करू शकतात ना, अधिकार आहे ना. तुम्ही काही करू शकता ना, सत्ता तुमच्या हातात आली तर. तुम्ही तर बोर्ड काढले आमचे. मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रस्ता रोको करा, तरीही गुन्हे दाखल केले. मी काहीच करणार नव्हतो. माझा 15वा दिवस होता. त्या दिवशी मान्य न्यायालयानं 22 तारखेला सांगितलं होतं की 13 तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून, मार्चला. एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केले आणि ती तारीख 23ला घेतली, 13ची. हा अन्यायच. परत एका बैठकीत ठराव झाला, गुप्त ठराव. याला 10% स्वीकारायला लावा, नसता याला गुतवा. हाही ठराव झाला, म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी. मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत, पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे. माझी मान जरी कापून नेली ना, 1 इंच सुद्धा हटत नाही. पण भावनिक लाट काय असते ना, देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा, सगळा सोपडा साफ होईल. पण या आंदोलनामागे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं, आरोप केले जातात. ते कालच TV 9च्या याच्यात बातमीत म्हणले, ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता, त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं, इतकं अंतरवालीत बोलले. आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता, इकडे रस्त्याने पळून गेले. तोंडाने तुम्हीच सांगा आता, अंतरवालीत येऊन असं केलं, इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे. मागं पुढं काही नाही, तुमची ईडी काय आहे ते लावलं माझ्या मागं. तुम्ही आता ईडी का काय ते SIT. मी तयार आहे. मी अंतरवालीत येऊन बसलो. लोक दवाखान्यात जातात असं काय असलं की भिवून पटकन दवाखान्यात जा, ॲडमिट व्हा. पोट दुखतं म्हणा, बरगाड्या दुखतात म्हणा, एखादी शिर तुटली म्हणा, तोवर मग स्वतः येत नाही, चमकाने घातात, मला अटॅक येऊ शकतो, BP लय वाढू तुम्हा. मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो, मला अंतरवली जायचं. म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे, इतका प्रामाणिक आहे. फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकावं. लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेबांना